नमस्कार मंडळी, गोकुळ फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. आपण शेवग्याची छाटणी केली आहे वरून, जे 7 फुटावरनं आपण शेवगा ते छाटून टाकतो आहे आणि त्याच्या ज्या फांद्या आणि पाला जो आहेत तो आपण वरतीच राहू देतो, कारण त्याचा आपल्याला खाली जरा जाळीदार सावली भेटू शकेल, जेणेकरून खालील पालेभाज्या ज्या आपण या बेडवरती लावणार त्याच्यासाठी ती सावली राहील, ऊन सावली राहील, ती मेंटेन होईल. आणि त्याचसोबत आपण हे दाखवतो आहेत का इथे हे रेज बेडवरती आपण माती टाकण्याचं काम करत आहोत. मशागत केल्यानंतर जी खाली माती खाली जाते तिला पुन्हा दरवर्षी आपल्याला उचलून टाकावं लागतं आणि अशा पद्धतीने हा बेड तयार होतो. हा इथून इकडे 2 फुटाचा, इथून इकडे 2 फुटाचा आणि तसा तिकडून तिकडे 2 फुटाचा, म्हणजे असा हा 4 फुटाचा बेड तयार होतो. आणि मध्ये 1.5 फूट हे मशागत करण्यासाठी किंवा आपल्याला चालण्यासाठी ही जागा पुरेशी आहे. अशा पद्धतीने आपण तयारी करत आहोत. या प्रत्येक बांबूच्या शेजारी आपल्याला वेलवर्गीय फळपीक लावायचं, जसे गिलके, दोडके, कारले, काकडी, अशा पद्धतीचे आपण वेलवर्गीय फळपीक लावणार. आणि या बेडवरती आपण पालेभाज्या लावणार, जेणेकरून ती माती झाकलेली राहील. आणि यालाच बहुस्तरीय बहुपीक पद्धती म्हणतात. म्हणजे खाली आपलं पालेभाज्या असेल, त्यावरती वेलवर्गीय छोट्या वेलवर्गीय पीक असेल, त्यावरती इथे मोठे वेलवर्गीय पिके जाऊ शकतील आणि त्याच्यावरती आपलं जो आहे तो शेवग्याचं उत्पन्न असतं. धन्यवाद.